नमस्कार मित्रांनो, सत्य चर्चामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। गुन्हेगारीची दुनिया, या गुन्हेगारीच्या दुनियामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण एका नवीन स्टोरी बद्दल जाणून घेणार आहोत। कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याकडून छेडछाड, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घेतले स्वतःला पेटवून। मित्रांनो, आपली मुलगी, आपली बहीण जर कुठं मोठ्या शहरात शिकायला असेल तर सावधान। आजकालच्या दुनियामध्ये काय चालू आहे याकडे आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्या पाल्यास मुकावे लागतील। अशीच घटना एक घडली आहे। ही घटना पुण्यामध्ये घडली आहे। भारतीय विद्यापीठात इंजिनिअरचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला कंटाळून स्वतःला पेटून घेतले आहे। हॉस्टेलच्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला वैतागून रेणुका बालाजी साळुंके, वय 19, राहणार धाराशिव येथील ही तरुणी आहे। भारतीय विद्यापीठामध्ये ती शिक्षण घेत आहे। तेथेच असणारा सतीश जाधव नावाचा कर्मचारी असून वारंवार तिला मेसेज करायचा, आय लव्ह यू असे मेसेज तिला पाठवत असायचा आणि तू मला खूप आवडते, तू खूप बिझी झाली आहेस, तू माझे मेसेज का पाहत नाही असं वारंवार तिला त्रास देत असायचा। त्याचबरोबर तिची रूममेट असलेली मुलगी सुद्धा तिला त्रास देत असायची। त्या मुलीचं नाव आहे महेंद्र सिंग सिद्धू, वय 19। हिनं सुद्धा तिला अभ्यास करून देत नसायची। त्यामुळे या दोघांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने स्वतःला पेटून घेतले आहे आणि या पेटल्यामुळे भाजून तिचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे सावधान, खबरदार। या प्रकरणी बालाजी साळुंके, राहणार जवळी, धाराशिव यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार रेणुका बालाजी साळुंके हिच्या आत्महत्यास प्रवृत्त केले म्हणून तिची रूममेट असलेली मुस्कान महेंद्र सिंग सिद्धू, वय 19 आणि सतीश जाधव यांच्या विरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे सावधान, खबरदार। आपला पाल्य, आपला मुलगा मुलगी पुणे, मुंबई मोठ्या शहरात शिकत असेल तर त्यांचे वेळोवेळी त्यांची खबर घेत चला, नाहीतर आपल्या पाल्यास मुकावे लागेल। त्यामुळे सावधान, खबरदार।